हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आपली जी विज्ञान सिरीज चालू आहे त्या विज्ञान सिरीजमधला आपला हा 7वा लेक्चर आणि याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत खनिजे आणि धातुके, मिनरल्स आणि ओर्स. याच्यामध्ये खनिजांपासून पूर्ण मेटलपर्यंतचा प्रवास, त्यानंतर त्याचं एक्स्ट्रॅक्शन करून कसं मेटल तयार केलं जातात, कोणकोणत्या शुद्धीकरणाच्या पद्धती आहेत, त्याचबरोबर आपण यांचे काही धातुके पाहणार आहोत जे ओर्स आपण ज्यांना म्हणतो, आणि ते परीक्षेमध्ये कसे विचारले गेलेत, कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स विचारले गेले. तर अशा पद्धतीचं सगळं डिस्कशन आजच्या सेशनमध्ये आपलं होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला यामध्ये जे काही आयोगाने विचारलेले प्रश्न, त्याचबरोबर संभाव्य प्रश्न आपल्याला काही विचारले जाऊ शकतात, अशा पद्धतीचं ओव्हरऑल डिस्कशन देखील आपण याच्यामध्ये करणार आहोत. ओके, सो आपण सुरू करूयात आजचं सेशन. आजच्या सेशनला सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलचे नुकतंच 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट, त्याचबरोबर माझी थोडीफार मेहनत, या सगळ्या आधारावर आपण एकत्रितपणे घेतलेले एफर्ट्स, याच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो. सो मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. आणि आपल्या असाच सपोर्ट राहू द्यात, जेणेकरून मला उत्साह मिळेल, याच्यापासून मोटिवेशन मिळेल आणि आणखी दर्जेदार लेक्चर बनवण्याची प्रेरणा देखील मिळेल. सो स्टे कनेक्टेड आणि या चॅनलला आपलं असंच भरभरून प्रतिसाद, प्रेम असू द्यात. सो आपण सेशन सुरू करूयात. आपला टॉपिक आहे खनिजे आणि धातुके. खनिजे आणि धातुके म्हणजे मिनरल्स आणि ओर्स, याचा आपण अभ्यास करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला समजून घ्यायचं की धातू हे निसर्गात मुक्तपणे आणि संयुक्त अवस्थेमध्ये आढळतात. आपल्याला निसर्गात आपण जर बघितलं, धातू आपल्याला एकतर मुक्तपणे असतील किंवा संयुक्त अवस्थेत असतील. जर संयुक्त अवस्थेत असतील तर आपल्याला त्यांना काय करावं लागेल, तर त्याच्यापासून आपल्याला धातू मिळवावा लागेल, वेगळा करावा लागेल. त्यामधल्या ज्या काही अशुद्धी असतील त्या बाजूला करून आपल्याला धातू मिळवावं लागतं. त्याच्या काही पद्धती आहेत, ते पुढच्या आपण या सेशनमध्ये पाहणार आहोतच. काही राजधातू असतात, म्हणजेच काय, जे मुक्तपणे आढळतात, जे धातू मुक्तपणे आढळतात त्यांना राजधातू म्हणतो आपण, म्हणजे शुद्ध अवस्थेमध्ये असलेले धातू. राजधातू म्हणजे काय, शुद्ध अवस्थेत असलेले, म्हणजे मुक्तपणे आढळतात. त्यानंतर काही दुसऱ्यांसोबत संयुक्त अवस्थेत असतात, म्हणजेच ऑक्साईड्स, त्यानंतर कार्बोनेट्स आणि सल्फाईड्स या पद्धतीमध्ये असतात. आणि त्याच्यापासून आपल्याला काय करावं लागतं, तर धातू एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो, निष्कर्षण करावं लागतं धातूचं. ओके, तर ऑक्साईड फॉर्ममध्ये जर असेल ना तर बेटर वे असतं, कारण त्याच्यापासून धातू मिळवणं तुलनेने सोपं असतं. म्हणजे ऑक्साईड्स किंवा कार्बोनेट्स किंवा सल्फाईड्सपेक्षा ऑक्साईड्समध्ये आपल्याला धातू मिळवणं सोपं असतं, हे एवढं लक्षात असू द्यात. सध्या जे आपण सेशन सुरू केले याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की राजधातू म्हणजे काय. तर राजधातू म्हणजे की जे मुक्तपणे आढळतात, शुद्ध अवस्थेत असतात, आणि काही संयुक्त अवस्थेत असतात, ऑक्साईड्समध्ये, कार्बोनेट्समध्ये आणि सल्फाईड्समध्ये, अशा फॉर्ममध्ये असू शकतात. याच्यापासून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याच्या काही पद्धती असतात. ओके, सुरुवातीला आपण बघूयात की खनिज म्हणजे काय. आता खनिज याच्यापासून आपण सुरू करू. तर ही अशुद्धीसह खडकाच्या स्वरूपात निसर्गात आढळतात. अशुद्धीसह याच्यामध्ये काही अशुद्धी असतात, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मृदा अशुद्धी असू शकते किंवा इतर दुसऱ्या मेटलचं त्याच्यामध्ये थोडेफार अंश असू शकतात. तर पूर्णपणे आपल्याला ते आढळत नाही, तर त्याला खनिजे आपण म्हणतो. ओके, खनिज आपण त्याला म्हणतो. आणि नंतर त्या खनिजापासून आपण काय करतो, आपल्याला सोयीस्कररित्या आणि फायदेशीररित्या जो काही आपल्याला फायदा त्याच्यापासून मिळवायचा आहे, म्हणजे त्याचे ॲप्लिकेशन बेस, जर त्याचं ॲप्लिकेशन कोणत्या आधारावर आहे त्या पद्धतीचं आपल्याला मेटल जर मिळवायचं असेल तर आपण काय करतो, एक मेथडने खनिजांपासून आपण वेगळा करतो, धातू वेगळा करतो. त्यांना आपण धातुके म्हणतो, त्यांना ओर्स असं म्हणतो. ओके, त्यांना आपण काय म्हणतो, ओर्स असं म्हणतो. म्हणजे सोयीस्कररित्या आणि फायदेशीररित्या आपण काय करतो, धातू वेगळा करतो आणि त्याच्यापासून आपण धातुके मिळवतो. म्हणजेच काय, मिनरल्सपासून आपण ओर्स मिळवतो, मिनरल्सपासून ओर्स मिळवतो आणि या ओर्समधून आपण काय करतो, धातू एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके, म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर बॉक्साईडचं उदाहरण जर घेतलं तर बॉक्साईडपासून आपण ॲल्युमिनियम बनवतो. पण ॲल्युमिनियम बनवण्याआधी त्याच्या आधी एक फॉर्म असतो, तो म्हणजे कोणता, ॲल्युमिना आपण मिळवतो. आणि त्याच्यानंतर बॉक्साईडपासून आपण काय मिळवतो, ॲल्युमिनियम मिळवतो. म्हणजे संयुक्त अवस्थेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळाला काय, बॉक्साईड हा ॲल्युमिनियम हा संयुक्त अवस्थेत आहे बॉक्साईड बरोबर, त्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट करून आपण ॲल्युमिनियम बनवत असतो. म्हणजे मिनरल्सपासून आपण ओर्स बनवतो, ओर्समधून आपण डायरेक्ट मेटल आपल्याला जो हवा आहे तो शुद्ध फॉर्ममध्ये तो आपण मिळवत असतो. पण काही राजधातू देखील आहेत, म्हणजेच मुक्तपणे आपल्याला आढळताना दिसतात. सो हे दोन कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील. पुढे आपण बघू की या धातुकापासून आपण धातू वेगळा करणं म्हणजेच निष्कर्षण. मी तुम्हाला म्हटलं की एक्स्ट्रॅक्ट करणं, या धातुकापासून आपल्याला धातू वेगळा करू शकतो, म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट करणं, निष्कर्षण असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. ही जी निष्कर्षण करण्याची प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, तर धातुविज्ञान, मेटलर्जी.
मेटलर्जी म्हणतो काय, धातुकापासून धातूंचे शुद्ध स्वरूपामध्ये निष्कर्षण करण्याच्या प्रक्रियेला. तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो की धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, किंवा खालीलपैकी असे टिंबटिंब असे म्हटले जाते. तर तुम्हाला लक्षात ठेवायचे धातुविज्ञान म्हणजेच मेटलर्जी हे लक्षात ठेवायचे. मेटलर्जी ही एक स्पेशल इंजिनिअरिंग ब्रँच आहे जी तुम्हाला धातुक खनिज यांच्या संदर्भात आपल्याला किंवा त्यांच्या शुद्धीकरणाच्या पद्धती, त्यानंतर ते वेगळे विलगीकरणाच्या पद्धती या सगळ्या आधारावर आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. सो धातुकांपासून धातूंचं शुद्ध स्वरूपामध्ये निष्कर्षण काय म्हणतो आपण त्याला, धातुविज्ञान किंवा मेटलर्जी हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे धातूंचं निष्कर्षण करायचं असेल तर आपल्याला अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजेच त्यांची रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आहे ती आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय, ही तुम्हाला इथे जी स्क्रीनवर दिसते ही रिॲक्टिव्ह सिरीज आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही इथून खालून जसं जसं वर जाल त्याप्रमाणे रिॲक्टिव्हिटी वाढत जाते म्हणजे मोस्ट रिॲक्टिव्ह कुठं असेल तर वर असेल आणि लिस्ट रिॲक्टिव्ह कुठं असेल तर खाली असेल. तर ह्या सिरीजला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. याच्या पुढे पण आपल्याला अपेक्षित आहेत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता देखील याच्यामध्ये असणार आहे. सो आपण बघूयात की ही जी काही निष्कर्षण करण्याची जी पद्धत आहे ती कशी आणि कोणत्यासाठी वापरली जाते. आता श्रेणीच्या सर्वात वर असलेले धातू हे खूप क्रियाशील आहेत. जसं म्हटलं तुम्हाला मोस्ट रिॲक्टिव्ह पोटॅशियम आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, बरोबर, हे मोस्ट रिॲक्टिव्ह आहेत. काही याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे आपल्याला मॉडरेट सापडतील आणि नंतर खाली जे आहेत हे काय आहेत ते लिस्ट रिॲक्टिव्ह आहेत. ओके. तर सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ज्याप्रमाणे आपण या लिस्टमध्ये बघतोय. निष्कर्षण ज्यांचं होतं ते कसं होतं तर इलेक्ट्रोलिसिस ही जी अपघटनी क्षपण नावाची जी काही प्रक्रिया आहे, पद्धत आहे, त्या पद्धतीनुसार निष्कर्षण केलं जातं. कसं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावणार आहे. ओके. याच्यामध्ये काय होतं, धातू कॅथोडवर जमा होतो आणि उर्वरित अधातू जो आहे तो कुठे तर ॲनोडवर मुक्त होतो. कसा तो पण आपण बघूयात पुढच्या स्लाईडमध्ये, काही मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो. पण आपल्याला हे जी रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे ती लक्षात ठेवावी लागेल, कारण आयोगाने जर आपल्याला विचारलं रिॲक्टिव्ह क्रमाने लावा, खालून वर किंवा वरून खाली, लिस्ट टू मोस्ट किंवा मोस्ट टू लिस्ट असे रिॲक्टिव्ह असलेले धातू तुम्ही क्रमाने लावा, किंवा तुम्हाला 4 सिरीज देतील, खालीलपैकी कोणती योग्य आहे क्रमाने लावलेली आहे त्याप्रमाणे प्रश्न विचारतील. पण ही सिरीज जर आपल्या लक्षात जर नाही राहिली तर मग अवघड होऊ शकतं. मग आपण काय करायचं तर ही सिरीज लक्षात राहण्यासाठी मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांगितले. ही ट्रिक पाठ करायची म्हणजे काय, प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा, इन्स्टेड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर सेव्ह गोल्ड. आणि इथे तुम्ही खाली एक प्लॅटिनम देखील आपला असणार आहे. प्लॅटिनम पण लक्षात ठेवा, कारण प्लॅटिनम जो आहे तो सगळ्यात कमी क्रियाशील आहे, गोल्डपेक्षा पण कमी, त्यामुळे शेवटी प्लॅटिनम. तर ही सिरीज लक्षात ठेवायची. प्लीज स्टॉप मी कॉलिंग, प्ली म्हणजे पोटॅशियम, एस म्हणजे सोडियम, Ca म्हणजे कॅल्शियम, एम म्हणजे मॅग्नेशियम, ए म्हणजे ॲल्युमिनियम. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. केअरलेसचा सी म्हणजे कार्बन, झेब्रा झिंक, इन्स्टेड आयर्न, ट्राय टीन, लर्निंग लीड, हाऊ हायड्रोजन, कॉपर, त्यानंतर सेव्ह सिल्वर, गोल्ड आणि नंतर प्लॅटिनम. तर हे देखील तुम्ही या क्रमानेच लक्षात ठेवायचं आहे. हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं, 2-3 वेळा लिहून काढलं आणि पाठ जर स्वतःशी म्हणत राहिलं तर तुम्हाला ही रिॲक्टिव्ह सिरीज आहे ती पाठ होऊन जाते. आयोग इथे प्रश्न आपला बनू शकतो. म्हणजे आपण 2-3 आत्तापर्यंत बघितले जिथे प्रश्न बनू शकतात. मेटलर्जी म्हणजे काय, डेफिनेशन पाहिली, खनिज म्हणजे काय, धातुक म्हणजे काय, नंतर निष्कर्षण करण्याची पद्धती आपण बघतो आणि त्याच्या आधी आपल्याला पद्धती आधी शिकण्याआधी रिॲक्टिव्ह सिरीज पाठ करणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे, ते पाठ करायचं आहे, हे लिहून काढायचं आहे आणि वेगळं आपल्या विज्ञानाच्या नोट्समध्ये लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जसं मी तुम्हाला सांगितलं की एक्स्ट्रॅक्शन कसं, तर बॉक्साईट आहे त्याच्यापासून ॲल्युमिनियम बनतं आणि त्यानंतर ॲल्युमिनियम बनतं. या 3 स्टेजमध्ये आपल्याला काय म्हणतं ॲल्युमिनियम हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. ओके. तर जसं तुम्ही इथे स्क्रीनवर पाहताय की 4 ते 5 टन बॉक्साईट आहे, त्याच्यापासून ॲल्युमिना किती बनलं आहे, 2 टन ॲल्युमिना बनलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला 1 टन ॲल्युमिनियम बनलेलं पाहायला मिळतं. तर एवढं कमी, म्हणजे याच्यामधून काय कमी झालं आहे तर अशुद्धी कमी झाल्यात, बरोबर. अशुद्धी ज्यांना आपण काय म्हणतो गँग असं म्हणतो, गँग हे लक्षात ठेवायचं. गँगचे स्पेलिंग याप्रमाणे, त्याचा उच्चार गँग आहे, पण त्याचं जर आपण गँग्यू म्हणजे डेंग्यू वगैरे त्या टाईपमध्ये स्पेलिंग आपल्याला आहे. याला आपण काय म्हणतो अशुद्धी, ज्या इम्प्युरिटीज असतात ओर्समध्ये वगैरे तर त्या वेगळ्या केल्या जातात, त्याच्यातून शुद्ध मेटल बाहेर काढलं जातं आणि ते आपल्याला मिळालं जातं. ही एक्स्ट्रॅक्शनची पद्धत आहे पूर्ण. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा की बॉक्साईटपासून डायरेक्ट ॲल्युमिनियम बनतं का तर नाही, ॲल्युमिना बनतं आधी पावडर फॉर्ममध्ये आणि नंतर मग तुम्हाला ॲल्युमिनियम तयार झालेलं पाहायला मिळतं. ओके.
त्यानंतर आता ही जी सिरीज आहे तुम्ही आता पाठ केली आहे बरोबर. प्लीज स्टॉप मी कॉलिंग अ केअरलेस झेब्रा इन्स्टेड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर सेव्ह गोल्ड, एवढं तुम्ही पाठ केलं आहे. आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की जे काही हायली कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जे काही कॉन्सन्ट्रेटेड ओव्हर ऑफ हायली रिॲक्टिव्ह मेटल आहेत, हायली रिॲक्टिव्ह कोण, हे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे हायली रिॲक्टिव्ह आहेत. तर यांचं एक्स्ट्रॅक्शन कसं करणार, तर इलेक्ट्रोलिसिस जे आहे त्याच्या पद्धतीने करणार. नंतर मॉडरेटली रिॲक्टिव्ह आहेत, त्यानंतर लेस रिॲक्टिव्ह आहेत, त्यांचं कसं करणार, हे काही कार्बोनेट्स असतील, काही सल्फाईड असतील, तर कार्बोनेट्स असतील त्यांचं कॅल्सिनेशन करणार आणि नंतर सल्फाईड ओर असतील ते रोस्टिंग करणार. याच्यापासून काय मिळणार आपल्याला, तर मेटल ऑक्साईड, जी काही ऑक्साईड्स आहेत ती मिळतात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ऑक्साईड्सपासून मेटल तयार करणं सोपं आहे तुलनेने, म्हणून मेटल ऑक्साईड मिळतात. आणि त्याच्यानंतर इम्प्युअर मेटल हे रिफाईन केलं जातं, त्याच्यापासून आपल्याला प्युअर मेटल मिळतं. ही प्रोसेस काय, कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग कसं, सल्फाईड ओवरचं रोस्टिंग, कॅल्सिनेशन कसं केलं जातं, तर कार्बोनेट ओवरचं कॅल्सिनेशन. म्हणजेच काय, कॅल्सिनेशन म्हणजेच तुम्हाला मुक्त हवेमध्ये तो धातू आहे तो तापवला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला शुद्ध धातू स्वरूपात वेगळा केला गेला जातो. ते आपण पुढे पण बघूयात, पण सध्या लक्षात ठेवा, कार्बोनेट, कॅल्सिनेशन, सल्फाईड, रोस्टिंग, हायली रिॲक्टिव्ह मेटलचं इलेक्ट्रोलिसिस, आणि नंतर लेस रिॲक्टिव्ह आहेत त्यांचं पण सल्फाईड ओरचं काय आपण पाहिलं, तर रोस्टिंग, इम्प्युअर मेटल बाजूला केला जातो, रिफाईन करून प्युअर मेटल आपल्याला इथे मिळताना पाहतो. ओके, सो हे कशा आधारावर करतात, तर ही जी काही रिॲक्टिव्ह सिरीज आहे त्या रिॲक्टिव्ह सिरीजच्या आधारावर आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे हायली, मॉडरेट आणि लेस या आधारावर ही पोटॅशियम, सोडियम कसं लक्षात ठेवायचं, ही ट्रिक पाठ करायची. नेक्स्ट, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रोलिसिस तुम्ही पाहिलं असेल बऱ्यापैकी, तुम्हाला काही जणांना माहीत देखील असेल, पण आपण इथे इलेक्ट्रोलिसिस ही जी कन्सेप्ट आहे ती आपण कुठं वापरायची, तर रिफायनिंग ऑफ मेटल, म्हणजे धातूंचं शुद्धीकरण कशा प्रकारे केलं जातं, तर त्यामध्ये आपण ही पद्धत वापरणार आहोत. याला आपण काय म्हणू, तर याला इलेक्ट्रो रिफायनिंग असं देखील म्हटलं जातं. इलेक्ट्रो रिफायनिंग असं म्हटलं जातं, म्हणजे इलेक्ट्रोलिटिक रिफायनिंग ऑफ मेटल. हे कशा प्रकारे, तर आपण बघूयात, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. आता हे एक भांडं आहे, या भांड्यामध्ये काही इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, हे तुम्हाला जे त्यात लिक्विड दिसतंय, जे ब्ल्यू कलरमध्ये लिक्विड दिसतंय, मेटल सल्फेट सोल्युशन. मेटल सल्फेट म्हणजे काय, की कॉपर सल्फेट असेल किंवा इतर कोणताही सल्फेटचंच आपल्याला इथे दिसतंय बरोबर. तर या पद्धतीचं हे इलेक्ट्रोलाइट असतं, याला इलेक्ट्रोलाइट असं देखील म्हटलं जातं. मेटल सल्फेटचं सोल्युशन आहे. या सोल्युशनमध्ये तुम्हाला इथे एक इलेक्ट्रोड दिसतोय, इथे एक इलेक्ट्रोड दिसतोय, असे 2 इलेक्ट्रोड इथे लावलेले आहेत. या एका इलेक्ट्रोडला पॉझिटिव्ह चार्जने बॅटरीला कनेक्ट केलं आहे आणि दुसऱ्या इलेक्ट्रोडला निगेटिव्ह चार्जने बॅटरीला कनेक्ट केलेलं आहे. ही जी बॅटरी आहे ही DC आहे, डायरेक्ट करंटवाली, जी आपण बॅटरी वगैरे वापरतो ती. आणि DC म्हणजेच डायरेक्ट करंट बॅटरीमधलं, आणि AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट म्हणजे ज्या तुम्ही ज्या काही मोठ्या खूप जास्त करंट वाहून नेणार, ज्या उच्च विद्युतधारा वाहून नेणाऱ्या काही तारा असतात, ज्या आपल्याला ओव्हरहेड दिसतात, रस्त्यावर दिसतात, आपल्या गावातली DP वगैरे असते, तर तिथे हे अल्टरनेटिंग करंट असतं. आपल्या घरामध्ये येतं तिथपर्यंत अल्टरनेटिंग करंट, त्यानंतर एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ते जातं, त्यामध्ये डायरेक्ट करंट असं म्हणतात. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे AC आणि DC मधला फरक. ही बॅटरी जी आहे ही स्टोअर फॉर्ममध्ये असते, म्हणून त्याला डायरेक्ट करंट म्हणतो आपण. जे पॉझिटिव्हला लावलं एक इलेक्ट्रोडला, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोडला कनेक्ट केलेली आहे. ओके, त्यानंतर आता पुढे बघू. हे जे 2 इलेक्ट्रोड आहेत, या 2 इलेक्ट्रोडला आपण काय म्हणू, एका इलेक्ट्रोडला आपण नाव दिले कॅथोड. ओके, एका इलेक्ट्रोडला कॅथोड म्हटले, दुसऱ्या इलेक्ट्रोडला आपण म्हटले काय, तर ॲनोड म्हटलेलं आहे. हे कॅथोड आणि ॲनोड अशा प्रकारे आपण कशात केले, तर ह्या इलेक्ट्रोलाइटमध्ये डीप करून ठेवलेले आहेत. सोल्युशन कोणतं आहे, तर कॉपर सल्फेट आणि प्लस डायल्युटेड H2SO4. आता हे कॉपर सल्फेट आणि H2SO4 हे कशासाठी, तर आपण यासाठी केलं आहे की याच्यापासून आयन्स तयार केले गेले पाहिजेत. म्हणजे जो कोणता आपल्याला ज्या मेटलचं इलेक्ट्रो रिफायनिंग करायचं आहे त्याचे आयन तयार करणं इम्पॉर्टंट आहे, आणि ज्यावेळेस आयन तयार होतील तेव्हाच करंट त्यातून वाहील. म्हणून आपण आयन तयार करण्यासाठी हे डायल्युटेड H2SO4 त्या CuSO4 मिक्स केलेलं आहे. सो आपलं इलेक्ट्रोलाइट तयार झाला, ॲनोड आणि कॅथोड तयार झाले, त्यांना आपण बॅटरीने कनेक्ट केलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, आता जो ॲनोड आहे त्याला पॉझिटिव्ह आपण कनेक्ट करायचं आणि कॅथोडला निगेटिव्ह, एवढं लक्षात ठेवा आत्तापर्यंत. त्यानंतर ज्यावेळेस हा जो कॅथोड आहे याला इम्प्युअर मेटल ॲज ॲनोड म्हणतात. आता हा जो कॅथोड आहे तो काय
लावणार इथे, तर कॅथोडला आपण काय लावणार, इम्प्युअर मेटल म्हणजे जे काही ओर आहे आपलं धातुका आहेत ज्याचं आपण काय करणार आहोत, रिफायनिंग करणार आहोत, त्याला इथे कनेक्ट करायचं आणि नंतर जो कोणता आपल्याला प्युअर मेटल मिळणार आहे तो इकडे आपल्याला मिळणार आहे. तर इथे एक छोटी स्ट्रीप अशी कॉपरची लावली जाईल. आपण हा कॉपरचं उदाहरण बघतोय म्हणून आपण कॉपरची छोटी स्ट्रीप लावली जाईल. ओके, म्हणजे कॉपर ॲज अ कॅथोड वर्क करेल आणि जो कोणता तुमचा इम्प्युअर मेटल आहे तो ॲज अ ॲनोड वर्क करेल. सो आपण इथे लावलं. आता करंट ज्यावेळेस पास होईल, आपल्याला माहिती आहे करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पास होतं, परंतु इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह वाहतात. उलट म्हणजे करंटच्या उलट इलेक्ट्रॉन्स वाहताना दिसतात. ओके, आता याच्यामध्ये ज्यावेळेस करंट सुरू होईल, करंट वाहील त्यावेळेस काय होईल, तर या इम्प्युअर मेटलपासून, इम्प्युअर कॉपरच्या मेटलपासून तुमचे जे कॉपरचे जे आयन्स आहेत ते सेपरेट होणार, त्याचबरोबर इलेक्ट्रॉन सेपरेट होणार. हे तुमचं जे दोघांचं आयनायझेशन होतं म्हणजेच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्हली चार्ज कॉपरचे आपल्याला इथे आयन्स तयार झालेले दिसतील. आता हे कॉपरचे आयन्स तयार होत आहेत ते याच्यावरून या इलेक्ट्रोलाइटमध्ये मिक्स न होता ते प्युअर असतात म्हणून ते कुठे जातात, तर कॅथोडवर जाऊन डिपॉझिट होतात. म्हणजे इकडून निघून इकडे डिपॉझिट झालेले पाहायला मिळतात. हे असं डिपॉझिशन चालू राहतं. कधीपर्यंत चालू राहतं, जोपर्यंत यातलं जे मेटल आहे ते प्युअर फॉर्ममध्ये इथे डिपॉझिट होत नाही आणि यातल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या इथे आपल्याला जमा झालेल्या दिसतात. त्या पाण्यात त्या सोल्युशनमध्ये मिक्स होत नाहीत म्हणून ते इथे आपल्याला जमा झालेल्या दिसतात. त्यांना आपण इम्प्युरिटीज म्हणतो आणि त्यांना आपण गँग असं देखील म्हणतो. आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं अशुद्धी त्यांना म्हणतो, बरोबर. तर हे जे ही प्रोसेस चालू राहते याच्यानुसार हे डिपॉझिशन चालू राहतं. म्हणजेच काय की तुमचं रिफायनिंग झालं, इकडे तुम्हाला प्युअर मेटल मिळालं, इकडे तुमचं ते इम्प्युअर मेटल होतं ते तुम्हाला इथे मिळेल आणि त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला फ्रीली इलेक्ट्रॉन्स इथे पाहायला मिळतील आणि हे जे कॉपर आहे आयन्स आहे हे इकडे डिपॉझिट झालेलं पाहायला मिळेल. ओके, आता हे जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत ना यांना काय म्हणतात, कॅटायन म्हणतात. आपण कॅथोडवर जमा होतात, हे इकडून निघून इकडे कॅथोडवर जमा होतात म्हणून त्यांना कॅटायन म्हणतात आणि ते पॉझिटिव्ह असतात. आणि हे इथे राहिलेले जे आहेत ते निगेटिव्हली चार्ज आहेत, त्यांना आपण एनायन म्हणतो आणि ते निगेटिव्हली चार्ज आहेत. इथे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. इथे कन्फ्युजन हे करून घ्यायचं नाही की आपल्याला ॲनोड जो आहे तो पॉझिटिव्ह आपल्याला इथे कनेक्ट केलेला दिसतोय, परंतु त्याच्यावर जे आयन्स जमा होत आहेत ते निगेटिव्ह असतात म्हणून त्यांना ॲनायन म्हणतो. आणि इथे आपण बघतोय की कॅथोड जो आहे तो निगेटिव्हला कनेक्ट आहे, त्याच्यावर जे आयन जमा होत आहेत ते पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांना कॅटायन आपण म्हणतोय, पॉझिटिव्ह कॅटायन. हे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ॲनोड प्लसलाच जमा झाला आहे परंतु त्याच्यावर जमा होणारे निगेटिव्ह आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अपोजिट चार्जेस जे आहेत ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे कन्फ्युजन इथे करता कामा नाही. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता की ॲनोडवर आपण बघितलं कॉपर जो इम्प्युअर कॉपर आहे तो लावला इथे, त्याच्यामध्ये आपण आयनायझेशन केलं इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसमध्ये, तर आपल्याला पॉझिटिव्ह कॉपर आणि नंतर इलेक्ट्रॉन फ्री झालेलं इथे पाहायला मिळाले आपल्याला, बरोबर. त्यानंतर कॅथोडवर ज्यावेळेस जमा होतात त्यावेळेस ते काय होतात, हे जे कॉपर आहे इथे जमा होतं आणि याच्यामध्ये बॅटरी थ्रू आपल्याला काय मिळतात, तर हे इलेक्ट्रॉन्स मिळतात. हे इलेक्ट्रॉन्स आणि एकत्र येऊन आपल्याला पुन्हा एकदा कॉपर तयार झालेलं मिळतं. म्हणजे ॲनोडवरचा कॉपर जो अशुद्ध फॉर्ममध्ये होता तो कॅथोडवर आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. असं रिफायनिंग जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. सो इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस वापरून आपण इलेक्ट्रो रिफायनिंग करतो कोणत्याही मेटलचं. कॉपरचं उदाहरण घेऊन हे तुम्हाला मी दाखवलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीने. जर नसेल समजलं पुन्हा एकदा थोडं मागे जा आणि पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, त्यानंतर पुढे आपण बघू काही ओर्स आहेत मेटल्सचे. ते आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतं की कशा पद्धतीने मेटल्सचे ओर्स कोणकोणते आहेत. समजा ॲल्युमिनियमचे कोणते आहेत, बॉक्साईट आहे, फेल्स्पार आहे, ॲल्युनाईट, बरोबर. हे याप्रमाणे क्रायोलाईटपर्यंत आपण बघत असतो. त्यानंतर पुढे आपल्याला सिल्वर आहे, हॉर्न सिल्वर, रुबी सिल्वर. त्यानंतर आयन आहेत, आयनचे पण आपल्याला विचारले गेलेत आयन आत्तापर्यंत. त्यानंतर गोल्डचे, बरोबर. गोल्डमध्ये काय आहे तर सिल्वेनाईट आहे. सिल्वेनाईटवरून आपल्याला असं वाटतं की हा सिल्वरचा असेल परंतु तसं नसतं, ते गोल्डचं आहे. ओके, हे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सिल्वर आणि गोल्ड, सिल्वरमध्ये तुम्हाला हॉर्न सिल्वर आणि रुबी सिल्वर आहे डायरेक्ट, त्यामुळे ते लक्षात येतं. झिंकमध्ये झिंकसाईट आणि झिंक ब्लेंड आहे त्याच्यामुळे झिंकचं आहे हे लक्षात येतं. परंतु काही असे जण आहेत की त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या नावावरून समजत नाही. सर फेल्डस्पार या नावावरून कोणत्याच आपल्याला धातूचा बोध होत नाही, पण आपल्याला ॲल्युमिनियमचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणतीही एक ट्रिक बनवा. त्यानंतर लीडचं आहे, गॅलिना आहे, बरोबर. त्यानंतर कॅडमियमचं आहे, ग्रेनोसाईट. तर अशा पद्धतीने आपल्याला मेटल्स आणि त्यांचे ओर्स लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला मेटलचं विचारलं जाईल, खाली ओर्स देतील ऑप्शनमध्ये किंवा ओर्स दिलं जाईल आणि तो मेटल ओळखायला तुम्हाला विचारला जाईल. सो आपल्याला आयोग इथपर्यंतच थांबत नाही फक्त काय की मेटल्स आणि याच्यावर. आयोग कुठे जातं तर तुम्हाला त्याच्या फॉर्म्युलेजमध्ये देखील जातं. म्हणजे आयोगाने प्रश्न विचारला आहे की तुम्हाला
एखाद्या वेळेस ॲल्युमिनियमचं तुम्हाला बॉक्साईडचं काय विचारलं जाईल, तर हा जो फॉर्म्युला आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला तो देखील तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. Al2O3 2H2O हे लक्षात असलं पाहिजे किमान बॉक्साईडचं ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये, बरोबर. त्यानंतर तुम्हाला आयनचे विचारले जातील, सो आयनचे पण तुम्हाला माहीत पाहिजेत. हेमेटाईट, लिमोनाईट, मॅग्नेटाईट, सिडराईट, आयन पायराईट, कॉपर पायराईट. तर हे आयनचे काही तुम्हाला ओर्स आहेत ते लक्षात असले पाहिजेत. आयोग तिथे आपल्याला प्रश्न विचारतं. कॉपरचे आहेत क्युप्राईट वगैरे, कॉपर ग्लान्स. सिल्वरचे आपल्याला रुबी सिल्वर, हॉर्न सिल्वर बघितलं, त्या दोघांचे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. गोल्डच्या बाबतीमध्ये ओके, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे आहेत जसं ॲल्युमिनियम आहे, आयन आहे, ओके, त्यानंतर पोटॅशियम आहे, मी 4-5 जणं आणि त्याच्यामधले काही त्यांचे इम्पॉर्टंट 1-2 ओर्स असे तुम्ही एक लिस्ट बनवा आणि ते लिस्ट काय करा, पाठ करून ठेवा, जेणेकरून आपल्या आयोगाने जर तिथे प्रश्न विचारला तर आपली चुकायला नको. कॅल्शियम देखील इम्पॉर्टंट आहे आणि कॅल्शियममध्ये आपल्याला जिप्सम दिसतं आहे. डोलोमाईट, हा डोलोमाईट तर MPSCचं खूप फेवरेट आहे. याच्यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेले की डोलोमाईट हे कोणाचं धातू आहे किंवा धातुपाषाण आहे, तर कोणाचं कॅल्शियमचं आहे ते. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला या मेटल्स आणि त्यांचे ओर्स जे आहेत म्हणजे धातू आणि त्यांची धातुकं ही आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ही लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील शेअर केले, तिथून तुम्हाला ते डायरेक्ट फोटो मिळतील. तुम्ही ते प्रिंट करा किंवा स्वतः लिहून काढलं तर बेटर राहील, कारण तुमच्या जास्त लक्षात राहील. एक रिव्हिजन पण त्याच्यावर होऊ शकते. ओके, त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहेत, सगळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पीच ब्लेंड जो आहे याच्यावर पण आयोगाने अलीकडे प्रश्न विचारला होता. युरेनियम याचा तो धातुक आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे. मर्कुरीचा कोणता आहे, तर सिन्नाबार म्हणून हा त्याचा धातुक आहे किंवा ओर आहे. ओके, नेक्स्ट पाहूया आपण. बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम आपण मिळवलेलं बघितलं, तर ही मिळवण्याची जी पद्धत आहे त्याला बेअर पद्धत असं म्हणतात. तुम्हाला विचारलं जाईल की बेअर पद्धती वापर करून खालीलपैकी कोणत्या धातूचं निष्कर्षण केलं जातं, तर बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमचं निष्कर्षण करण्यासाठी बेअर पद्धत वापरली जाते. किंवा बेअर पद्धत वापर कशासाठी केला जातो हे देखील विचारलं जाईल, किंवा याचं निष्कर्षण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो असा दुसरा प्रश्न पण विचारला जाईल. याच्यामध्ये काय बेअर पद्धत कशी आहे की उच्च दाबाखाली 2-3 तास ठेवलं जातं, याला पूर्ण ही स्लरी मिक्स केली जाते. त्यानंतर डायजेशन म्हणतात. डायजेशनमध्ये काय केलं जातं, तर 140 ते 150 तापमानापर्यंत ते तापवलं जातं. इथे तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता, इथे स्लरी मिक्सिंग आहे, इथे डायजेशन आहे. त्यानंतर हे थिकनर किंवा क्लेरिफिकेशन याच्यामध्ये केलं जातं मिक्सरमध्ये. त्यानंतर सल्फाईड आणि कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला आढळतात. या दोन स्वरूपापेक्षा ऑक्साईडच्या स्वरूपापासून धातू मिळणे सोपे असते, म्हणून याचे रूपांतर ऑक्साईडमध्ये केलं जातं. आपल्याला बघते थिकनर, प्रेसिपिटेशन, फिल्ट्रेशन आणि कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन म्हणजे काय की हवेमध्ये तापवलं जातं आणि त्याच्यापासून धातू मिळवला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बेअर पद्धतीचा वापर करून बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम मिळवू शकता. ओके, जे आपण बघितलं रोस्टिंग म्हणजे काय की सल्फाईड धातुकं कशामध्ये करायचे, हवेमध्ये तीव्रपणे तापून ऑक्साईडमध्ये रूपांतर करतात. आणि ऑक्साईडचं आपण बघितलं इथे की ऑक्साईडच्या स्वरूपापासून धातू मिळवणे सोपे असते, म्हणून त्याला सल्फाईडपासून आपण ऑक्साईडमध्ये रूपांतर केलं. कसं, रोस्टिंग या पद्धतीने. हे लक्षात ठेवायचं आहे, रोस्टिंगने सल्फाईडपासून ऑक्साईड. त्यानंतर कॅल्सिनेशनमध्ये काय करतो आपण, कार्बोनेट. ओके, कॅल्सिनेशनमध्ये आपण काय करतो, तर कार्बोनेट धातुकांपासून त्यांना ऑक्साईडमध्ये रूपांतरित करतो. इथे काय केलं, सल्फाईडपासून, इथे काय केलं, कार्बोनेटपासून. ओके, आणि ऑक्साईडमध्ये मिळवलं की त्याच्यापासून धातू मिळवणं सोपं असतं, हे आपण बघितलेलं आहे. त्याला काय आपण निस्तापन म्हणतो, म्हणजेच कॅल्सिनेशन अशी पद्धत म्हणतो. ही स्क्रीनवर दिसते तुम्हाला बेअर प्रोसेस आहे, ती तुम्हाला इथे दिसत आहे. ओके, सो हे तुमच्या लक्षात आलं असेल. भाजणे म्हणजे काय, म्हणजे रोस्टिंग म्हणजे काय, निस्तापन म्हणजे, कॅल्सिनेशन म्हणजे काय. त्यानंतर क्षरण रोखण्याची पद्धत. क्षरण म्हणजे काय की थोडक्यामध्ये झीज होणे किंवा गंजणे, एखादी वस्तू गंजली म्हणजे क्षरण झाली असं आपण त्याला म्हणतो. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या धातूंचे क्षरण होतं. म्हणजे तांब्याचा जर आपण विचार केला तर कॉपर कार्बोनेटचा हिरवा रंग त्याच्यावर चढतो, बरोबर. ते स्वच्छ करणं गरजेचं असतं, किंवा ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर लोखंड असतो, त्याच्यावर एक तपकिरी किंवा असा ब्राऊन कलरचा पदार्थ जमा होतो, म्हणजे त्याला आपण गंजणे असं म्हणतो, बरोबर. त्याच्यामध्ये त्यानंतर चांदीवर एक सिल्वर सल्फाईडचा काळा रंग चढतो. जर तुम्ही दागिने वगैरे वापरत असाल तर त्याच्यावर एक काळा रंग चढतो चांदीवर, आणि त्याला आपण काय म्हणतो की त्याच्यावर सिल्वर सल्फाईडचा तो काळा रंग असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. चांदीवर जो सिल्वर सल्फाईडचा काळा रंग येतो त्याला आपण काय म्हणतो, धातूचं क्षरण म्हणजे करोजन ऑफ मेटल असं म्हणतो. पण ते मेटलचे करोजन जे आहे ते रोखण्यासाठी आपल्याला काही पद्धती आहेत. त्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्यांचा आपण विचार करूया. इथे पहिली म्हणजे कोणती, तर गॅल्वनायझिंग ही पहिली पद्धत.
आणि या पद्धतीचा वापर कसा केला जातो ते आपण बघू. या पद्धतीत लोखंड किंवा स्टीलचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर म्हणजे झिंकचा पातळ थर दिला जातो. उदाहरणार्थ चकाकणारे लोखंडी खिळे, टाचण्या इत्यादी. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे एक माणूस आहे, तो लोखंडाच्या एक शिड्या आहेत काही, स्टेअरकेस आपण म्हणतो. तर त्या स्टेअर्स ह्या इथे काय करतो आहे, तो मोल्टन झिंकमध्ये डुबवतो आहे पूर्ण, ठीक आहे, बुडवतो आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तो इथे काढून त्याला ड्राय करून पुन्हा एकदा क्लीन वगैरे करून त्यांचं पूर्ण प्रोसेस करून आपल्याला डिग्रीजिंग वगैरे म्हणजे क्लीन करून पूर्ण बाहेर प्रोसेसनी येते. म्हणजेच काय होते, गॅल्वनायझिंग प्रोसेस इथे होते. म्हणजेच पातळ जास्ताचा थर चढवलं जाते. कशावर, तर लोखंडावर किंवा आयनवर. आणि त्याच्यापासून आपल्याला काय होतं आहे, तर क्षरण रोखलं जाणार आहे. म्हणजे त्याचं झीज होण्यापासून, त्याचं गंज लागण्यापासून त्याचे काय होणार आहे, संरक्षण होणार आहे. सो या प्रोसेसला आपण काय म्हणतो, गॅल्वनायझिंग प्रोसेस. गॅल्वनायझिंग प्रोसेस काय आहे, तरी या पद्धतीने केली जाते. म्हणजे त्याच्यावर जास्ताचा पातळ थर दिला जातो आणि त्याच्यानुसार त्या धातूचं संरक्षण केलं जातं कोणत्याही रस्टिंगपासून किंवा क्षरण होण्यापासून. ओके, सो ही गॅल्वनायझिंग प्रोसेस. त्यानंतर कथिलीकरण म्हणजे टिनिंग असं त्याला म्हणतात. या पद्धतीत कथिलाचा म्हणजेच वितळलेल्या कथिलाचा दुसऱ्या धातूवर थर दिला जातो. ओके, थर दिला जातो. यालाच आपण काय म्हणतो की कलईकरण आहे. कलई वगैरे आपण म्हणतो. आपल्या गावात पूर्वी असे काही लोक यायचे जे कलई करून द्यायचे भांड्यांना. तर ती करण्याची पद्धत म्हणजेच कथिलीकरण. म्हणजे कथिलाचा थर दिला जातो, टीनचा थर दिला जातो, म्हणून टिनिंग असं देखील त्याला म्हणतात. आता इथं तुम्ही बघू शकता हिरवा थर, जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की तांब्याच्या वगैरे भांड्यावर हिरवा थर जमा होतो. कसला असतो तो, कॉपर कार्बोनेटचा थर असतो. तो कॉपर कार्बोनेटचा थर आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर हे हॉट डिपिंग टिनिंग प्रोसेस केली जाते. अशा पद्धतीने ज्याच्यावर आपल्याला टिनिंग करायची आहे ती आपल्याला H2SO4मध्ये त्याच्यामध्ये बुडवली जाते. त्याच्यानंतर झिंक क्लोराईडमध्ये बुडवली जाते आणि नंतर ऑइल किंवा ग्रीजिंग करून ती क्लीन करून आपल्याला टिन स्टील मिळतं. म्हणजेच त्याच्यावर ही टिनिंग किंवा कथिलीकरणाची प्रक्रिया झालेला स्टील मिळतो. तर ही डीप टिनिंग प्रोसेस आपल्याला इथे पाहायला मिळते. सो गॅल्वनायझिंग तुमचं क्लिअर झालं. जास्तचा पातळ थर दिला जातो आणि कथिलीकरण म्हणजेच कलईकरण वगैरे ही प्रक्रिया अशा पद्धतीने पार पाडली जाते. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग विद्युत विलेपन ही पद्धत. याच्यामध्ये काय होतं की अपघटनाद्वारे एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर दिला जातो. आणि म्हणजेच काय की तुम्ही मागाशी बघितलं आपण कॉपरचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की ॲनोड आणि कॅथोड याप्रमाणे असतात. त्यानंतर एकाचं इथून इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसनुसार आपण काय बघतो की त्याचा जो थर आहे तो जमा होतो दुसऱ्या धातूवर. म्हणजेच इलेक्ट्रोप्लेटिंग ज्याला आपण म्हणतो. ओके, विद्युत विलेपन असं त्याला म्हणतात. तर ह्या प्रक्रियेद्वारे आपण ॲनोडवर असा कोणता तरी एक धातू लावायचा ज्याचा थर दुसऱ्यावर द्यायचा आहे, बरोबर. आणि मग तो दुसऱ्या बाजूला असेल त्याच्यावर तो थर जमा होईल. कसा, तर आयन सेपरेट होतील आणि आयन सेपरेट झाले की ते डिपॉझिट होतील कॅथोडवर डिपॉझिट झाले की त्याच्यावर तो थर चढवला जाईल. याला इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतात. इलेक्ट्रोप्लेटिंग कसं वापरलं जातं, तर इलेक्ट्रोलिसिस याचा वापर करून. हे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे, कॉपर सल्फेट इथे वापरलं आहे. कॉपरचा ॲनोड आहे, कॉपरचं कॅथोड आहे. ॲनोड कशाला, पॉझिटिव्हला चार्ज होतो आणि कॅथोड कशाला, निगेटिव्हला चार्ज होतो. आणि जे काही आपल्याला जमा होतं ते कशावर, कॅथोडवर जमा होतं. आणि ॲनोडवर काय होतं, ज्याचा आपल्याला थर द्यायचा आहे तो ॲनोडला कनेक्ट केलेला असतो. सो हे आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंग हा कन्सेप्ट समजतो. त्यानंतर धनाग्रीकरण म्हणजे ॲनोडायझिंग. ॲनोडायझिंग म्हणजेच काय की या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनियम यांसारख्या धातूवर विद्युत अपघटनाद्वारे ऑक्साईडचा पातळ मजबूत लेप देतात. हा लेप धातूचे क्षरण होण्यापासून आपल्याला संरक्षण करतात. तर ॲनोडायझिंग हे थोड्याफार प्रमाणामध्ये इलेक्ट्रोलिसिसचा कन्सेप्ट करूनच आपल्याला वापर केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर ॲलॉइंग हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे संमिश्रीकरण. एखादं क्षरण रोखायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये मिक्स करतो. म्हणजे एका लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे मेटलच्या बाबतीमध्ये की पिता हे जे आहे पिताजी, आपण असं लक्षात ठेवलं तर ट्रिक, बरोबर. पिताजी म्हणजे काय, पितळ कसं बनलं जातं, तर तांबे आणि जस्ताचा वापर करून पिताजी. ब्रॉन्झ कसं बनलं जातं, तर ताक, बरोबर. ताक याच्यानुसार तांबे आणि कथिल. आणि स्टेनलेस स्टील, बरोबर. याच्यामध्ये काय आपण लक्षात ठेवलं होतं, तर क्रोनिकालो म्हणून लक्षात ठेवलं होतं. तर क्रोनिकालो अशा पद्धतीने. तर हे वेगवेगळे धातू जे आहेत ना ते एकत्र केले जातात आणि एकत्र करून त्या मिश्रणाला आपण संमिश्र म्हणतो. आणि संमिश्र म्हणजेच काय, ॲलॉइंग पद्धत. ओके, इथे ब्रास आणि ब्रॉन्झमधलं तुम्हाला डिफरन्स दिलं आहे. ब्रास काय आहे, कॉपर आणि झिंक याचं एकत्रितपणे आपल्याला हे दिसतं. आणि ब्रॉन्झ म्हणजे काय, तर
कॉपर आणि टीन याचं आपल्याला दिसतं, म्हणजे कॉपर, तांबे आणि कथील यांचं, ठीक आहे. आणि पितळमध्ये आपण पितळ काय तर तांबे आणि जस्त याप्रमाणे पाहू शकतो तुम्ही डिफरन्स, ठीक आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही, ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये तुम्हाला डिफरन्स पण इथे सांगितलं आहे. त्यानंतर ॲलॉईंग म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. सोन्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण बघतो की 24 कॅरेट सोनं हे शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. शुद्ध सोने हे 24 कॅरेट असतं. पण जर आपण विचार केला तर ह्या शुद्ध सोन्यापासून दागिने बनवणं तेवढं सोपं नसतं, म्हणजे हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या मृदू असलेलं पाहायला मिळतं. मग आपल्याला ती काठिण्यता प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काठिण्यता प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करतं की 22 कॅरेट 23 कॅरेट आपण बोलतो, बरोबर. 22 कॅरेट जे असतं सोनं त्याच्यामध्ये 22 भाग त्या 24पैकी 22 भाग काय असतं, सोनं असतं, आणि 2 भाग हा काय आहे तर त्याच्यामध्ये तांबे किंवा तुम्ही चांदी वगैरे मिक्स करू शकता, ओके. तांबे किंवा चांदी जर मिक्स केली तर आपण असं म्हणू शकतो की टोटल 24च होतं. पण हे जे 22 भाग आहे हे सोनं असतं फक्त त्याच्यामध्ये 24पैकी, म्हणून आपण याला 24 कॅरेट किंवा 22 कॅरेट असं म्हणतो. 24 कॅरेट हे शुद्ध सोनं असतं, पण त्याच्यापासून दागिने बनवणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे आपण काय करतो, हे संमिश्र किंवा हा पण एक ॲलॉयचाच पार्ट आहे, ओके. सो ॲलॉयचा पार्ट असल्यामुळे हे पण लक्षात ठेवा. सोन्याचं उदाहरण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲलॉईंग हे आपण बघितलं आधी, ट्रिक्स देखील आधी बघितलेल्या आहेत. तुम्हाला त्यावेळी मी ट्रिक पण सांगतोय त्या करत जा. तुमच्या जर कोणत्या सायन्सच्या नोट्स असतील त्याच्यामध्ये त्या लिहित चला, जेणेकरून तुम्हाला पुन्हा तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी एकदा नजरेखालून जातील, ओके. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो, ते म्हणजे कोणतं की धातू शुद्धीकरणाच्या काही पद्धती आहेत ते समजून घेऊ आपण थोडक्यामध्ये. तर धातू शुद्धीकरण पद्धती, आता गुरुत्वीय विलगीकरण म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशन सेपरेशन, म्हणजेच याच्यामध्ये एक विल्फ्ली टेबल पद्धत आणि जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीचा समावेश होतो. कसं, ते ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहे ते आपण एकदा इथे समजून घेऊ. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे एक पाईप आहे आणि या पाईपमधून तुम्हाला काहीतरी पाणी, त्याचबरोबर हे जे काही आपलं पार्टिकल्स आहेत, ओर पार्टिकल म्हणजे धातुकांचे काही कण आहेत ते याच्यातून टाकले जातात. या टेबलवरून व्हायब्रेट यांना केलं जातं. हे टेबल व्हायब्रेट होत असतो, व्हायब्रेट होत होतो तिथून आपल्याला पुन्हा एकदा खाली जो पाणी आहे तो ॲज इट इज मिळणार, कारण त्यानंतर उरलं हे जे टेबलवर जमा झालेले कण आहेत यांचं वस्तुमान तुलनेने अशुद्धीपेक्षा आणि जे काही मातीचे कण असतील त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्यामुळे ऑब्व्हियसली ते तिथे अडकून राहतील या पद्धतीच्या अरेंजमेंटमध्ये. आणि हे अडकून राहिल्यानंतर तुम्हाला जे काही खाली इकडे मिळेल ती काही गँग पार्टिकल, म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला अशुद्धी म्हणतो. जे काही अशुद्धी इकडं इम्प्युअर पार्टिकल्स तुम्हाला मिळतील. हे पाणी ॲज इट इज तुम्हाला इथे खाली मिळेल, पण इथे तुम्हाला काय मिळेल तर प्युअर तुमचं जे ओर आहे ते ओर तुम्हाला इथे सापडून जाईल. म्हणजेच काय आहे, सेपरेशन मेथड. ग्रॅव्हिटीचा वापर करून उतरत्या याच्याप्रमाणे जे काही हलके पार्टिकल आहे ते पाण्याबरोबर वाहून जातील, जे जड पार्टिकल इथे तुम्हाला राहताना दिसतील. आणि हे सेपरेशन, इकडे तुम्हाला अशुद्धी आणि इकडे शुद्ध अशा पद्धतीचं मेटल तुम्हाला सेपरेट करता येईल. याला गुरुत्वीय विलगीकरण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन सेपरेशन असं म्हणतात. या मेथडवरून तुम्ही समजू शकता. सोपी आहे, फक्त फोटो यासाठी तुम्हाला दाखवला की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की एक्झॅक्टली कसं होतं. पुढे जे आहे ते म्हणजे चुंबकीय विलगीकरण म्हणजे मॅग्नेटिक सेपरेशन. याच्यामध्ये काय होतं की चुंबकीय आणि अचुंबकीय कण जे आहेत, मॅग्नेटिक पार्टिकल आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल यांचा विलग करता येतात. कसं ते पण बघा. आता याच्यामध्ये तुम्ही जर लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये ते कण टाकले जातात, पूर्ण ओर पार्टिकल सगळे तुम्हाला ज्याचं सेपरेशन करायचं ते ओर पार्टिकल टाकले जातात, पावडरी फॉर्ममध्ये आहेत, बरोबर. ते इथून या कन्व्हेअरवरून येणार पुढे, आणि कन्व्हेअरवरून पुढे आल्यानंतर हा जो मॅग्नेटिक रोलर आहे, इथे मॅग्नेटिक रोलर तुम्हाला दिसतोय. या मॅग्नेटिक रोलरला त्यातमध्ये चुंबकीय गुणधर्म असलेले कण चिटकून राहणार आणि ग्रॅव्हिटीने ते इथे खाली पडणार. परंतु अचुंबकीय किंवा नॉन मॅग्नेटिक पार्टिकल जे आहेत ते काय याला चिटकतील का, तर नाही. ते सरळ त्या स्पीडमध्ये पुढे खाली पडणार. म्हणजेच नॉन मॅग्नेटिक पुढे पडणार आणि मॅग्नेटिक याला पकडून पुढे येऊन इथे ग्रॅव्हिटीनुसार खाली पडणार. म्हणजे तुम्हाला दिसतंय की दोन तुमचे जे काही बॉक्सेस आहेत त्या दोन बॉक्सेसमध्ये किंवा कलेक्टर आहेत त्यांच्यामध्ये हे दोन मॅग्नेटिक त्याचबरोबर नॉन मॅग्नेटिक असं सेपरेशन होतं, आणि याच पद्धतीला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक सेपरेशन, ओके. तर अशा पद्धतीने या कन्व्हेअरचा वापर करून आणि मॅग्नेटिक रोलरचा वापर करून आपण काय करू शकतो तर चुंबकीय विलगीकरण करू शकतो. कोणताही ओरचं आहे जे आपल्याला फिजिकली आपल्याला जर करायचं असेल सेपरेशन तर आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. याला काय म्हणू आपण मॅग्नेटिक सेपरेशन, ओके. नेक्स्ट, फेनतरण पद्धत, फ्लोटेशन मेथड. याच्यामध्ये काय होतं, दोन कन्सेप्ट आहेत समजून घ्या. हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक असे हे दोन कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये हायड्रोफिलिक म्हणजे
जलस्नेही म्हणजे पाण्याबरोबर मैत्री असलेला किंवा त्याच्यामध्ये विरघळणारा असं आपण म्हणू. आणि फोबिक म्हणजे पाण्याबरोबर शत्रुत्व असणारा म्हणजे त्याच्याबरोबर न विरघळणारा असा. आता तेल आणि पाणी आपण जर एकत्र टाकलं तर तेल त्याबरोबर विरघळतं का? नाही. तेलाचा एक थर आपल्याला जमा झालेला दिसतो, कारण पाण्याचं जी घनता आहे ती तेलापेक्षा जास्त आहे, म्हणून पाणी खाली राहतं आणि तेल वर तरंगताना आपल्याला दिसतं. म्हणजे तेल जो आहे तो हायड्रोफोबिक आहे, पाण्याबरोबर मिक्स होत नाही, ते त्याचं पाण्याबरोबर शत्रुत्व आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हायड्रोफिलिक जर माती जर तुम्ही घेतली तर ती माती त्याच्यामध्ये मिक्स होते, आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये कण ते मिक्स झालेले पाहायला मिळतात. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ते फिलिक आहे, बरोबर. इतर कोणतं सोल्युशन घेतलं जे पाण्यात मिक्स होतं तर ते आपण हायड्रोफिलिक आहे असं म्हणू शकतो. हे 2 कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण या मेथडचा विचार करू. तर याच्यामध्ये काय होतं, सल्फाईडचे कण जे आहेत ना ते तेलाबरोबर काय म्हणू शकतो आपण, ते तेलाबरोबर मिक्स होतात. सल्फाईडचे कण आता तेलाबरोबर मिक्स झाल्यानंतर तेल पाण्यावर तरंगतं आणि जी काही गँग आहे किंवा जे अशुद्ध आहे, याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहे, ते पाण्याबरोबर मिक्स होतं आणि ते खाली तळाला आपल्याला सापडतं. म्हणजे ऑब्व्हियस आहे सल्फाईडचे पार्टिकल हे तेलाबरोबर आपल्याला इथे तरंगताना दिसतात. त्याचबरोबर गँग जी आहे, अशुद्धी आहे, ती आपल्याला तळाला इथे जमा झालेली पाहायला मिळते. म्हणजे ऑब्व्हियस आहे या दोघांच्या याच्यामध्ये सेपरेट झालं. इम्प्युरिटीज इकडे आल्या खाली, बरोबर. इम्प्युरिटीज इथे खाली आल्या आणि आपल्याला सल्फाईड पार्टिकल इथे वर जमा झालेले पाहायला मिळाले. सो आपण असं म्हणू शकतो की या पद्धतीनुसार आपण काय केलं, कॉम्प्रेस एअर इथे सोडलं जातं आणि हे बबल्स, हे पार्टिकल्स वगैरे आहेत आणि इम्प्युरिटीज इथे खाली जमा, म्हणजे फेनतरण फ्लोटेशन मेथड वापरली जाते आणि त्याच्यानुसार आपण काय करतो की यांचं दोघांचं सेपरेशन इथे देखील पाहायला मिळतं. ओके. सो हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक हे 2 कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर ही फ्लोटेशन मेथड हे पण लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट अपक्षालन म्हणजेच लिचिंग. लिचिंगमध्ये काय होतं की जे काही ॲल्युमिनियम, सोनं, चांदी वगैरे ज्या धातुकांपासून निष्कर्षण करायचं आहे त्यांची केलं जातं, त्यांना बराच वेळ भिजत ठेवलं जातं एका विशिष्ट अशा द्रावणाबरोबर आणि त्यानंतर त्याच्या द्रावणाबरोबर त्याची अभिक्रिया होऊन धातूक त्यात विरघळतं. मात्र अशुद्धी विरघळेल का, तर नाही, त्याची अभिक्रियाच होत नाही, ती विरघळत नाही, त्यामुळे ती वेगळी करता येते. ओके. उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊ इथे की बॉक्साईट या ॲल्युमिनियमच्या धातुकाचं सहनीकरण अपक्षालन पद्धतीने करतात. यामध्ये जलीय NaOH, ओके, या द्रावणामध्ये बॉक्साईट भिजत ठेवतात, कारण बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम तयार होतं म्हणून, आणि त्यानंतर त्याच्यातून ॲल्युमिना घटक बाजूला करतात आणि ॲल्युमिना हा त्याच्यामध्ये विरघळतो. परत त्यात असलेल्या गँग फॅक्टर म्हणजेच इम्प्युरिटीज विरघळत नाहीत, त्या सेपरेट होतात आणि त्याच्यापासून आपल्याला ॲल्युमिना मिळतं आणि ॲल्युमिनापासून ॲल्युमिनियम हा मेटल आपल्याला तयार करता येतो. सो लिचिंग ही एक पद्धत, अपक्षालन त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. बॉक्साईट ती लिचिंग होते, सोडियम ॲल्युमिनेट आणि त्यानंतर प्रेसिपिटेटेड आणि ॲल्युमिना मिळतं आणि ॲल्युमिनापासून आपल्याला ॲल्युमिनियम. अशा पद्धतीने अपक्षालन लिचिंग पद्धत वापरली जाते. आता आयोगाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न आहेत का ते आपण बघू. आणि आयोगाने विचारलेत आणि याच्या पुढे देखील विचारले जातील संभाव्य असे कोणते प्रश्न, त्याच्यावर आपण लक्ष टाकूया. तर तुम्हाला इथे पहिला प्रश्न वाचताना तुम्हाला मी सांगितलं की योग्य अयोग्य आहे त्याला अंडरलाईन, हायलाईट, सर्कल करत चला, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. ॲल्युमिनियमचा धातुपाषाण 3Al2O3, 6SiO2 आणि 2H2 आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे धातुपाषाण जर तुम्हाला जर विचारलं असतं बॉक्साईट हा धातुपाषाण आहे का, तुम्ही 0 मिनिटात म्हटलं असतं हो आहे म्हणून, बरोबर. पण त्याच्यानंतर तुम्हाला जर आता फॉर्म्युला दिला असा आणि त्याच्यानुसार विचारलं तर तुम्हाला माहीत आहे का तो कसला फॉर्म्युला आहे, किंवा ॲल्युमिनियमचंच पाषाण आहे का तो, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. मग मी तुम्हाला सांगितलं की का हे इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता हा जो आहे ना धातुपाषाण त्याला कॅव्हलिन म्हणतात, कॅव्हलिन. ओके. कॅव्हलिन म्हणजे काय, CaOLin. आणि हा ॲल्युमिनियमचा काय ओर आहे, ओर ऑफ ॲल्युमिनियम. ठीक आहे. तर ॲल्युमिनियमचा ओर आहे, धातुपाषाण आहे आणि कॅव्हलिनचा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला मी एका स्क्रीनवर ते सगळे फॉर्म्युले आणि ते दाखवले होते, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याप्रमाणे सॉल्व करू शकत होतात. ते पाठ करायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मी त्याची फॉर्म्युलेज, केमिकल त्यांची फॉर्म्युलेज आणि त्यांची नावं, त्याचबरोबर त्यांचा मेटल देखील दिलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट योग्य ठरतं. दुसरं स्टेटमेंट आहे ते सायडेराईट म्हणजे सिडेराईट हा ॲल्युमिनियमचा खनिज क्षार आहे. हे आहे का, तर नाही. सायडेराईट आपण बघितलं, सायडेराईट कोणाचा आहे, सायडेराईट हा आयनचा आहे. ओके. आयनचा हा आपल्याला खनिज क्षार असलेला पाहायला मिळतो, त्यामुळे सायडेराईट ॲल्युमिनियमचा असणार नाही. स्टेटमेंट रॉंग आहे.
योग्य विचारलं आहे, योग्य कोणतं? केवळ अ हे आपलं उत्तर असणार आहे. सो ॲनालिसिस देखील तुमचं प्रत्येक ऑप्शनचं असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो? आयोगाने आपल्याला अलीकडे प्रश्न विचारला. ॲल्युमिनियम आपण बघतो की पृथ्वीचं हे म्हणजे काय की Cl, बरोबर, सायमा म्हणजे याप्रमाणे आपण बघतो की सिलिकॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम वगैरे, मॅग्नीज वगैरे किंवा इतर हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, तर इतरही धातू या खूप प्रमाणामध्ये असतात. तर त्यांचं एक्झॅक्ट प्रमाण आपल्याला किती, शेकडा प्रमाण किती आहे, किती पर्सेंटमध्ये आहे ते देखील माहीत असायला पाहिजे. बरोबर. तर याच्यावर देखील आपल्याला प्रश्न आयोगाने विचारला आहे. सो ॲल्युमिनियमचं हे जे उत्तर आहे ते 6 ते 8च्या दरम्यान उत्तर याचं असणार आहे. ओके. जर आपण आणखी आपल्याला याचा बेटर वेने लक्षात घ्यायचं झालं तर हे येईल लक्षात की ऑक्सिजन सगळ्यात जास्त आपल्याला 46.60 एवढं त्याचं पर्सेंट आहे या भूपृष्ठावर. पृथ्वीच्या भूपृष्ठावर सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं? ऑक्सिजनचं आहे 46.60. त्यानंतर सिलिकॉन 27.70, ॲल्युमिनियम 8.13. म्हणजेच आपल्याला प्रश्न इथेच विचारला होता ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये 8.13 म्हणजे 7 ते 8 आणि या दरम्यान म्हणजे आपण काही अंशी याच्या जवळपास जाणारं उत्तर आहे आणि त्याच्या जवळ दुसरे ऑप्शन्स कोणतेच नव्हते, त्यामुळे आपलं ते स्वाभाविक ॲन्सर आहे. ओके. आयर्न किती? 5. त्यानंतर कॅल्शियम 3.63, सोडियम 2.83 अशाप्रमाणे हे सगळे आढळतात. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे तर ॲटलिस्ट सुरुवातीचे 5 तरी किमान लक्षात असायला पाहिजेत क्रमाने वगैरे. आयोगाने जर ॲल्युमिनियमचं स्पेसिफिक विचारलं तर इतर कोणाचं तरी विचारू शकतात. आयनच्या बाबतीमध्ये विचारतील किंवा ऑक्सिजनच विचारतील किंवा क्रमाने लावा वगैरे विचारतील किंवा जोड्या लावा विचारतील. एक बाजूला तुम्हाला एलिमेंट दिलं जाईल, एक बाजूला पर्सेंटेज दिलं जाईल. तर अशा पद्धतीने प्रश्न फ्रेम होऊ शकतं. संभाव्य काय गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करतो आहे. ओके. सो ओ साई जरी लक्षात ठेवलं, ओ साई, ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि आयन, त्यानंतर कॅल्शियम आणि सोडियम हे लक्षात ठेवा, कॅल्शियम आणि सोडियम. ओके. तर हे जरी आपण लक्षात ठेवलं तरी पण आपल्याला किमान 4-5 तरी आठवतील. आणि नंतर जे एकदम कमी हायड्रोजन बघितलं तुम्ही तर 0.14 आणि टायटेनियम जर बघितलं 0.44 एवढं असलेलं पाहायला मिळतं आहे. ओके. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला ॲल्युमिनियमचा आत्ता प्रश्न आला आहे, आपल्याला इन फ्युचर इतर कोणत्याही मेटलचा आला तरी सोडवता आला पाहिजे. स्ट्रक्चर आहे अर्थचं, कोणकोणते लेयर्स आहेत हे आपल्याला भूगोलामध्ये देखील आहे. फक्त मी जस्ट याचा विषय आला म्हणून एकदा तुम्हाला दाखवावं आणि पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन व्हावी हा या हेतूने इथे ॲड केलं आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये कोणत्या धातुकामध्ये तांबे आणि लोखंड आहे आपल्याला विचारले. तांबे आणि लोखंड कोणत्या धातुकामध्ये आहे ते विचारले. मॅलचाईट, चॅल्कोसाईट, चॅल्कोपायराईट आणि नंतर ॲझुराईट. ओके. तुमचं उत्तर काय आहे? चॅल्कोपायराईट. चॅल्को म्हणजे काय? इथे चॅल्को म्हणजे कॉपर आणि पायराईट म्हणजे लोखंडाचा आपल्याला अंश इथे पाहायला मिळतो. चॅल्कोलिथिक पिरियड तुम्ही बघितलं असेल, बरोबर. चॅल्कोलिथिक पिरियड म्हणजे ताम्रपाषाण युग, बरोबर. त्याच्यामध्ये ताम्र म्हणजे तांबे आणि आपल्याला चॅल्को याचा त्याचा अर्थ आपल्याला तांबे या अंशाने गेलं आहे. आणि नंतर मग पायराईट. पायराईट हा आपल्याला ओर आहे लोखंडाचा, हे आपण बघितलं आहे अलीकडच्या स्लाईड्समध्ये. तर ते देखील लक्षात ठेवायचं आहे. चॅल्को पायराईट हे त्याचं ओर असणार आहे. कोणाचं? या दोघांमध्ये पण तांबे आणि लोखंड असणार आहे. ओके. अशा स्वरूपामध्ये दिसतं जर तुम्ही बघाल तर. हे इथे तुम्हाला काही तांब्याचे अंश दिसत आहेत, त्यानंतर काही तुम्हाला आयनचे अंश दिसत आहेत, म्हणून चॅल्कोपायराईट असा दिसतो ज्याच्यामध्ये तांबे आणि लोखंड दोन्ही पद्धतीचे गुणधर्म आपल्याला आढळतात. ओके. त्यानंतर रस्टिंग रोखण्यासाठी आपण काय वापरतो तर कोणता धातू लोखंडाचे रस्टिंग रोखतो. आता जर आपण गॅल्वनायझिंग प्रोसेस बघितली, गॅल्वनायझिंग जे सुरुवातीला दाखवलं काही शिड्यांचं उदाहरण देऊन, बरोबर. तर त्याच्यामध्ये गॅल्वनायझिंगमध्ये काय केलं जातं तर ज्या शिड्या आहेत त्या जास्ताच्या पातळ थर तयार केला जातो, जास्ताचा झिंकची, बरोबर. ती प्रोसेस मी तुम्हाला पूर्ण दाखवली, एकदा मागे जाऊन पुन्हा एकदा बघून घ्या. तर त्याच्यामध्ये जास्ताचा पातळ थर दिला जातो आणि त्या ज्या शिड्या आहेत त्याच्यावर पातळ थर दिल्यामुळे काय होतं, गंजणं रोखलं जातं, रस्टिंग रोखली जाते, त्याच्यातून आपल्याला कळतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न की काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचे सोने असं देखील ओळखलं जातं. याच्यापैकी कोणतं आहे ते तर त्याचं उत्तर आहे पायराईट. ओके. पायराईट हे उत्तर आहे आणि ते कसं दिसतं तर असं दिसतं. पायराईट असं दिसतं आणि ते आपल्याला सोन्यासारखा भास होतो ते असल्यासारखं, म्हणून फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचे सोने असं देखील म्हटलं
जातं पायरेटला, आणि हे पायरेट आपल्याला इथे दिसतं आहे. पायरेट आपल्याला कोणाचा ओर आहे तर आयनचा ओर आहे, हे पण लक्षात असायला पाहिजे. ओके, त्यामुळे आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न, इन फ्युचर कोणकोणते प्रश्न फ्रेम होऊ शकतात, विचारले जाऊ शकतात, याच्याबद्दलचं डिस्कशन. त्यानंतर हे सगळ्या कन्सेप्टमध्ये आपण समजून घेतल्या सगळ्या पद्धती. विशेष करून आपण जास्त करून समजून घेतलेली ती म्हणजे कोणती, इलेक्ट्रोलिसिसची पद्धत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत. मी एक सेकंड, ह्या स्लाईडवरच्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात ह्या पाठ करून ठेवा. जे फॉर्म्युलेज आपण इथे बघितलं, पायरेट आहे बरोबर, आयन पायरेट. त्यानंतर इतर गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जेवढे लक्षात जास्त ठेवता येईल तेवढे ठेवा. 8-10 जरी लक्षात राहिल्या तरी सफिशियंट आहेत. आपल्याला त्याच्यावरून प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ओके, आणि त्याच्या आधी आपण शिकलेलो ही महत्त्वाची सगळ्यात इलेक्ट्रोलिसिस, इलेक्ट्रो रिफायनिंग पद्धत. इलेक्ट्रो रिफायनिंग पुन्हा एकदा मागे जा आणि पुन्हा एकदा समजून घ्या प्रोसेस कशी आहे, कशा प्रकारे ॲनोड, कॅथोड, ॲनायन, कॅटायन वगैरे या सगळ्या गोष्टी चालतात. अशुद्धी कशी वेगळी होते, प्युअर मेटल कसं मिळतं, या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर संभाव्य प्रश्न जे आपल्या आयोग विचारू शकतं, अशा पद्धतीचं हे सगळं सेशन आपलं आजचं फ्रेम केलेलं होतं. आणि त्याच्यानुसार हे काही ओव्हर्स आणि धातू हे तुम्हाला त्यांच्या फोटोसहित दाखवले, जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये यासाठी. ओके, सो आजचं सेशन इथं संपतं. आपण पुन्हा भेटू आपल्या नवीन सेशनमध्ये आणि केमिस्ट्रीच्या आपल्या पुढच्या विज्ञानाच्या पूर्ण सिरीजमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये, जे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि याच्या सहित. तोपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा, कारण जे काही नोटिफिकेशन येतील त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की नवीन लेक्चर अपलोड झालं याप्रमाणे. सो आपलं सेशन आवडलं असेल लाईक करा, आपले काही अभिप्राय असतील, ॲप्रिसिएशन असेल कमेंट करा, नंतर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, त्यामुळे काय होईल नोटिफिकेशन मिळतील. आणि टेलिग्रामवर मी काही डाटा शेअर करत असतो, तो तुम्हाला मिळावा यासाठी आपल्या लेक्चरच्या संदर्भात ते देखील तुम्हाला मिळत राहील. सो टेलिग्राम देखील जॉईन करा. आपल्या या चॅनलला नक्की भरभरून प्रतिसाद द्यायला विसरू नका. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाईम.